सावली, ऐक ना, अमृता वहिनीला काय झालंय ना? म्हणजे टेन्शन मध्ये दिसते ती. सारंग सर, मला ना शंका वाटते, बहुतेक त्यांना दिवस गेले. अरे चांगली बातमी नाही, पण बाकीच्यांना माहिती नाही का? कोणी काहीच बोलत नाहीये. अहो, कारण हे सगळं नक्की नाहीये. म्हणजे सगळी लक्षणे दिसत आहेत, त्यांना त्रासही तसा होतोय. पण याआधी त्यांच्यासोबत जे घडलंय ना, त्यांना टेन्शन आलंय. नाही, बरोबर आहे. खरं तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, पण सावली, आपल्या वेळेला टेन्शन नको घेऊ तू. आपल्याला जेव्हा बाळ होईल तेव्हा तू टेन्शन नको घेऊ. होईलच ना. म्हणजे काही बोलता तुम्ही. अगं ऐक ना, सांग ना मला, आपल्याला बाळ कधी होईल? नाही म्हणजे तसं तयारीला लागायला हवं ना. सारंग सर, काय? अगं खरंच सावली, बघ आपलं लग्न झालं आता. आता पुढची पायरी म्हणजे बाळ होणं. आणि मी ठरवलंय की मला प्रत्येक वर्षाला एक बाळ हवंय. म्हणजे 12 वर्षांमध्ये 12 बाळ. जमेल ना तुला? काय बोलताय तुम्ही? अरे काय बोलतो खरंच. म्हणजे आणि फक्त म्हणजे मुलगा नकोय, मुलगा आणि मुलगी दोन्ही हवेत. म्हणजे 12 × 12 24. प्रत्येक महिन्याला आपल्याला एक बाळ करावं लागणार आहे, कळतं तुला? 24. म्हणजे बघ ना, प्रत्येक महिन्याला जर अख्खं घर आनंदात असेल तर 12 महिने घरात सगळे आनंदात असतील ना. जमेल ना? लागूया तयारीला. सारंग सर, लागूया ना तयारीला. काय बबलू दादा तुम्ही? काय खरंय? खरंय? आई म्हणून म्हणाली खरंय का? हो, टेस्टला का नकार देते सुख तू? मला खूप भीती वाटते. कसली? पुन्हा तेच नाही होणार असं. असं विचारही करू नकोस. इतके वर्ष आपण एवढं सोचलंय. माझ्यापेक्षा तूच जास्त सोचले ना या घरात. आजपर्यंत तुला मोठ्या सोन्याचा मान कधी मिळालाय? कोणाच्या नजरेत मी तरी पडलोय का या घरात? पण तू आई होणार आहेस, कळलं का? इतके दिवस नियतीच्या मनात नव्हतं, पण आज नियतीला वाटतंय की आपण दोघांनी आई बाबा व्हावं. मग तू का नकार देतेस? आई मला म्हणाली, अरे राजकुमार, सगळी लक्षणं आहेत ना ती प्रेग्नन्सीची आहेत. सांगताना आईच्या डोळ्यात इतका उत्साह होता ना. खरंच. तू का नाही म्हणतेस टेस्टला? या मेंदळे घराण्याला तू पहिला वारस देणार आहेस, लक्षात ठेव. तू पहिला वारस देणार, त्यामुळे माझं पण स्टेटस वाढणार ना. म्हणजे तुझं पण स्टेटस वाढेल. मग नकार का देतेस तू? मला तुमची काळजी वाटते. कसली? मला काही नाही होणार आहे, लक्षात ठेव. तू असं रडू नकोस. तू टेस्ट द्यायची आहेस. अमृता, तुला आई व्हायचे आता यावेळेस. व्हायचं आई तू यावेळेस. झोपा आता. नाही, झोप आता. बाळाला फार गरज असते विश्रांतीची.
पण मला वाटतं आपण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवं. हॅलो. हा काय नॉनसेन्स आहे. काय आहे तुझी ती पावडर कामाची आहे? 1 महिनाभर पावडर बंद झाली तर लगेच समजत प्रेग्नंट झाली. ती प्रेग्नंट कशी होऊ शकते? हे बघा ऐश्वर्या मेहेंदळे मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी समजतंय का? तुम्ही तुमच्याच तोंडानं बोलताय ना की 1 महिना पावडर बंद आहे म्हणून. मग यात माझी काय चूक? 1-2 दिवसाचा समजू शकतो, पण 1 महिनाभर नाही. या एका महिन्यात काय काय होऊ शकतं तुम्हाला कल्पना आहे ना? नाही, याच्यामध्ये माझी काही चूक नाहीये. मी माझं काम व्यवस्थित केलंय. मग आता तुला तुझं काम आणखी योग्य पद्धतीने करावं लागेल, कळलं? मला आणखी पॉवरफुल औषध हवंय आणि ते कशासाठी हवंय ते तुला वेगळं सांगायची गरज नाही. मला थोडा वेळ हवाय. थोडा वेळ म्हणजे किती? उद्या रात्रीपर्यंत. उद्या रात्रीपर्यंतच, त्याच्या पुढे 1 मिनिट सुद्धा नाही. ऐश्वर्या, थँक्यू सो मच. तू तुझ्या त्या वैद्यबुवांची जी औषधं देत होतीस ना आपल्या अमृताला, त्याचा गुण येताना दिसतोय. थँक्स. काय ग? वहिनी, काय झालं? पॉझिटिव्ह. काय? खरं? अमृता ग. थँक्यू अमृता, थँक्यू सो मच. अगं तुझ्यामुळे इतक्या वर्षानंतर आपल्या घरात पाळणा घालणार आहे. थँक्यू. काय? दादा, मी काका होणार. काय? दादा, मी काका होणार. टेस्ट पॉझिटिव्ह आली. जरा हळू, जरा हळू. अरे घरात नवीन मेंबर येणार आहे तर तो माझाच फ्रेंड होणार. तुझा फ्रेंड नाही, माझा बेस्ट फ्रेंड होणार. समजलं काय? एक मिनिट, काय होणार?
काय होणार? बेस्ट फ्रेंड. ती किंवा तो काही असू शकतं. अरे पण आपल्या घरी येते हे महत्वाचं आहे. एक मिनिट तुझा फ्रेंड, तुझा बेस्ट फ्रेंड सगळं ठीक आहे. अरे पण ह्यापेक्षा मोठं प्रमोशन मला मिळणार आहे. मी आजोबा होणार आहे, आजोबा. तुम्ही ना हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. बस वहिनी बस. वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप वर्षानंतर आम्हाला सगळ्यांना खूप मोठी गुड न्यूज मिळाली आहे. अमृता, थँक्यू. आम्ही सगळेजण खूप खुश आहोत. आणि राजकुमार, आता तुझी सगळी कामं बंद करायची. आता कामं डेलिगेट करायला शिक. नील आहे, सोहम आहे, सारंग आहे आपला. आता तुझा सगळा वेळ तुझ्या बायकोसाठी. ओके? मला असं वाटतं की आपण हा मोमेंट कॅप्चर केला पाहिजे. कारण मी काका झाल्यानंतर मला माझ्या पुतळाने विचारलं की मी जन्माला आल्याची बातमी कळल्यावर काय मोमेंट होता, तर तो माझ्याकडे असला पाहिजे ना फोटोच्या स्वरूपात. हा, त्यामुळे रेडी व्हा सेल्फीसाठी. आओ, चहा घ्या बरं. हो. तू घेतलास का हा, औषध? घेतली हो. औषध घेण्याच्या अगोदर काही खाल्लंस का? खाल्लं मी ना. काय एवढी काळजी करत जाऊ बरं तुम्ही. असं काय करते? तुला बी बरं नव्हतं. सगदेवा, हा? हे बाळा, तू गोळ्या घेतल्यास का? वय बाबा, अहो सकाळीच घेतल्या गोळ्या. नका काळजी करू तुम्ही. आणि ते डॉक्टरांनी ते व्यायाम करायला सांगितला होता, ते करतोस ना? वय हो, सकाळी उठल्या उठल्या आधी व्यायामच करतो. त्यामुळे तब्येत जर आता बरी वाटायला लागली. हे काय म्हणतो? सुनबाई काय वाटेल ते बोलते, ते तिच्याकडे लक्ष देऊ नकस. नाही नाही, पाहिजेत 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 कामाला मुली पाहिजेत 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 पाहिजेत. कामाला मुली पाहिजेत. काय पाहिजे? हाऊ पेपर मध्ये जाहिरात आली. कामाला मुली पाहिजेत पुणे. सुंदर, सुशील, सद्गुणी, मेहनती आणि गृहकृत्य दक्ष. मी जाऊ का? जयंती, तुला वाचलेलं काही समजत नाही का? काय लिहिलंय त्याच्यात? सुंदर, सुशील, सद्गुणी, कळलं का? सगदेवा, सगळे माझेच गुण आहेत. मी एकदम परफेक्ट बसते या क्रायटेरिया. कसल्या क्रायटेरिया बिटेरियामध्ये तू काही बसत नाही. कुठे बी जायचं नाहीस तू. एक काम करायला घेशील आणि 4 कामं करून ठेवशील. नाही जायचं कुठे बी. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं फटाकड्या जयंतीच्या या गरीब स्टोरी मध्ये. फ्रेंड्स, आज अजून एक दुःखद कथा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे बरं का. पेपर मध्ये आज नोकरीची जाहिरात आली होती.
मला करायची हो नोकरी. हे सासरे बुवा, त्या सासूबाई, हे माझे हसबंड, कोणी बी म्हणतं की नोकरी करू नको म्हणून. तुम्हाला तर माहितीये ना मला दुधाची चहा केवढी आवडते. मागच्या व्लॉग मध्ये पाहिलं होतं की नाही तुम्ही. पण या गरिबीमुळं आज सकाळी काळी चहा प्यायली मी. कशाला कांगावं करते बाई. सकाळी सद्देवानं दूध आणलंय, दुधाचा चहा केलाय, आणि हा तुला ते खारीन टोस आवडतं ना, ते बी आणलंय बाई. फ्रेंड्स, तुमच्याशी मी नंतर बोलते. हा काय हो तुमचं? एक तर आयुष्यात आधी डायलॉग कमी, त्यात नको तिथं नको तेव्हा कड म्हणायला आणि बोलायला कोण सांगतो तुम्हाला? माझं फुटेज खायचंय का तुम्हाला सगळं? अगं सुनबाई, तुम्ही अहो कधी काय बोलताय काय बी कळत नाही बघा. तुम्ही बी काय बोलता मला कधीच काही कळत नाही बघा. कधी कधी काय वाटतं माहितीये का, एक नाही दोन दोन सासू आहेत मला. किती टोचून बोलालो, किती टोचून बोलाल. आणि स्वतःच बघा आधी, स्वतः कधी नोकरी केली नाही, यांना कधी करू दिली नाही. आता सून म्हणते तर ते बी टोचतंय तुम्हाला. पण मी शांत बसणार नाही बरं का फ्रेंड्स. माझ्या घरची माणसं मला नोकरी करू देत नसली तरी मी थांबणार नाही. मी हा अन्याय सहन करणार नाही. एरवी बरी असते, असं मधूनच काय होतं ना, काय नु बाई हिला. काय हो, एखादा आजार बिजार तर नसल झाला ना हिला? आणि मला एक कळ ना, आपण काय हिच्यावर असे अन्याय आणि अत्याचार केलेत बरं? काय माहिती, तिलाच माहिती कसला अत्याचार केलाय तो. पहा बरं बाई, एका दिवशी कोर्टाची पायरी चढायला लागला आपल्याला. माझ्या घरची माणसं मला नोकरी करू देत नसली तरी मी थांबणार नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली, मैं मेरी जाती नाही दूंगी. अरे देवा, हिच्या नादामध्ये चहा बी थंड झाला, गरम करून आणते. पांडुरंगा, काय करावं? जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत या घरात पाळणा हलणार नाही. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही किचन मध्ये का? मी किचन मध्ये येऊ शकत नाही? हे माझं घर आहे, मी घरात हवं तिकडे जाऊ शकते. तू कोण आहेस विचारणारी? नाही म्हणत तसं म्हणायचं नव्हतं, पण तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, मी करून देते. मला तुझ्या कोणत्याही मदतीची गरज नको. इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी. घरात आनंदाची बातमी आली आहे, त्यामुळे आज मी सगळ्यांसाठी स्मूदी बनवणार आहे. तू गेलीस तरी चालेल, मला माझं काम करू दे. माझं एक काम करते, मला फ्रीजमध्ये ठेवायचं, ते ठेवून जाते. ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला नक्की मदत नको आहे ना? तुझ्याशी दोन शब्द नीट बोलले ना तर तू डायरेक्ट डोक्यावर बसतेस. मी तुला काय म्हटलं? मला माझं काम करू दे, तू गेलीस तरी चालेल, मग जा. जा. ऐश्वर्या मॅडम, ते काय ते स्मूदी बनवतात.
पण त्यांनी पपई पण आणली आहे आणि पपई गरम असते. शक्यतो गरोदर बाई पपई खात नाही असं म्हणतात. जर ते स्मूदी अमृता वहिनी प्यायला तर नाही, असं नाही होणार. बहुतेक ऐश्वर्या मॅडमला माहीत असेल हे सगळं, म्हणून तर त्यांनी पपई ओठ्याखाली ठेवली आहे. ही पण ना उगाच जास्त विचार करत असते.